नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूयात आमच्या हेतलची फेवरेट डोनट. चला आज डोनट करूया. डोनटसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेलं आहे हलकंसं कोमट दूध, वॉर्म मिल्क एका भांड्यामध्ये. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे 2 चमचे ड्राय ईस्ट. आपले जे पोहे खायचा जो चमचा आहे ना, त्या चमच्याने 2 चमचे मी ते ड्राय ईस्ट टाकलेलं आहे. त्याला आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित फर्मेंट होऊन द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे 1 अंडं आणि 1 चमचा बटर आणि हलकंसं मीठ. हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे. आणि ते फेटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी पावडर शुगर म्हणजे पिठी साखर. आपल्याला डोनेट जितके गोड हवेत ना त्याच्यानुसार हे पिठी साखरेचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करायचं आहे. तर बघा, त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेला आहे 1 वाटीभर मैदा. आणि हा जो मैद्याचा डो आहे हा आपल्याला छान एकसारखा मळून मग तो लाटायला घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, जसं आपण चपाती व्यवस्थित लाटतो दोन्ही बाजूंनी एकसारखा असा जो हा डो आहे किंवा हा जो मैद्याचा गोळा आहे तो मी लाटून घेतला आहे. आणि आपण तसा ज्या पद्धतीने पुऱ्या पाडतो ना त्या पद्धतीने एका काठ असलेल्या वाटीने मी इथे त्याच्या जाडसर पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला डोनट करायचे, त्यामुळे पुन्हा मधून पण मी एका प्लास्टिकच्या झाकणाने छोटा त्याला होल केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आपले रफ डोनट आहेत तर रेडी, ज्याला आपण करणार आहोत डीप फ्राय. तर मी जेव्हा मैदा लाटायला घेतला होता ना डोनट, तेव्हाच मी इथं तेल तापत ठेवलं होतं. तर आपण हे जे डोनट आहेत ते साधारण मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत, मध्यम आचेवरती. आपल्याला फार बारीक पण गॅस नाही करायचा आहे आणि खूप जास्त मोठा पण नाही करायचा आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे डोनट तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. हे तळताना तेल पण इतक्या प्रमाणात टाकायचं आहे जेणेकरून तो जो डोनट आहे तो पूर्ण तेलामध्ये डीप होईल, पूर्ण बुडेल इतकं तरी तेल त्याच्यामध्ये असायला हवं. तर बघा, आपला डोनट आता हळूहळू फुगतो आहे. वन बाय वन आता मी इथे डोनट सगळे फ्राय करून घेणार आहे. तर तापलेल्या तेलामध्ये छान फुगलेला असा डोनट तुम्हाला मी दाखवते. जसं मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये तुम्ही जसं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हलकीशी कोको पावडर घातली तर हे डोनेटला चॉकलेटचा फ्लेवर येतो. थोडंसं आल्मंड किंवा ड्रायफ्रूट घातलं तर त्याला ड्रायफ्रूट डोनटचाही फ्लेवर येतो. तर बघा, या पद्धतीने आपले डोनट तयार होत आहेत. 1 बाय 1 रेडी. याच्यामध्ये मी बाजूबाजूला जे झाकणातून जे छोटे डोनट काढले होते ना, बेबी डोनट, ते पण मी इथे तयार केलेले आहे. तर बघा, ते पण आपण हलकं एका बाजूने फ्राय करून घेणार आहोत. आणि हे फ्राय करून झालेले डोनट आपले छान तयार झालेले आहेत. तर चला करायला घेऊयात याचं मस्त डेकोरेशन. इथे मी थोडंसं डार्क चॉकलेट घेतलं आहे, जे मी मेल्ट करून घेतलं होतं. तर मेल्ट केलेले डार्क चॉकलेटला आपल्याला छानपैकी असं वरून कोटिंग करायचं आहे. आणि हे जे आपले डोनट आहेत त्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला डेकोरेट करायचं आहे. तर बघा, आमच्या हेतलने इथे हे डोनट मस्त असे डेकोरेट केलेले आहेत. असे छान घरगुती डोनट खाण्यासाठी तयार. एन्जॉय.